नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी माझ्या इथे बोरिंग आहे पाण्याची, तिथे खड्डा काढते बाजूला 3-3.5 फुटाचा. माझ्या बोरिंग ना जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आटते. पाणी त्याला खूप कमी येतं. तर आता 4 का 5 वर्ष झाली मी खड्डा काढला, तर ते पाणी झिरपल्यामुळे बोरिंग यावर्षी आटली नाही. पाणी आता भरपूर प्रमाणात आहे अजूनसुद्धा. तर आतासुद्धा थोडा तो बुजला. त्याच्यामध्ये माझं आंब्याचं झाड असल्यामुळे, हे मोठं झाड आहे, चिकूच, परत कोकमाची झाडं, त्यांचा तो पाला पडून ते खड्डा बुजला गेला. म्हणजे त्याच्यामध्ये पाणी सतत ते कचरा, त्याचं खत तयार झालं. त्यामुळे खड्डा खूप कमी झाला. तर आता पुन्हा तो खड्डा बनवत आहे. हे बघा, मामा खड्डा काढत आहेत. टिकाव आणि फावडा घेऊन माती काढून गमेल्याने बाहेर फेकून टाकतात. आणि ती माती आता मी झाडांना घालणार. त्याच्यामध्ये पानं पडलेली होती ना, तर ते पानांचं जे खत तयार झालं, माती एकदम भुसभुशीत आहे. ती माती आता झाडांना घातल्याने झाडांना ते खत एक प्रकारचं तयार होतं, मस्तपैकी होईल आता. तर आता माझ्याकडे 2 बोरिंग आहेत. आता ही इथे एक बोरिंग आहे, त्या बोरिंगच्या बाजूलाच बरोबर मी खड्डा काढला आहे. आता झाला आहे 2 फुटापर्यंत, अजून 1.5 फूट काढावा लागेल. गॅरेज साईडला अजून एक बोरिंग आहे, म्हणजे 2 बोरिंग आहेत. तर त्या साईडला पण बघू आता, जमल्यास तिथे पण खड्डा काढणार आहे. मी बघा आता माती भरून अशी आता इथे ढीग तयार केला आहे. आता तो ढीग सगळा झाडांना घातला जाईल, नारांच्या झाडांना. बघा माती कशी अशी एकदम भुसभुशीत आहे तयार झालेली. ते आपल्या झाडांना पण चांगली असते. हे बघा, आंब्याची झाडं, परत नारांच्या झाडांना खत एक प्रकारे ते होतोय बघा. अशी अहो, माझ्याकडे बोरिंग आटायची जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात. आता ते 5-6 वर्ष असं खड्डा काढल्यामुळे पाणी आटतं ना ह्याच्यात. पावसातलं पाणी झिरपलं ना, तेव्हापासून बोरिंगला पाणी यावर्षी बघा अजिबात आटलं नाही. अजून पाणी आहे. कचरा पडून ती खड्डा बुजला गेला, त्याचं खत तयार झालं ना. ते केवढा होता खड्डा माहिती आहे ना, तुम्हीच काढला होता. मग आता तेवढा खाली वरती आला सगळा खड्डा. हा, मग तेवढा खाली केल्यावर आता पुन्हा तो खड्डा मोठा केला की त्याच्यात कचरा जमा होईल, तो खत पण होईल आणि पाणी पण झिरपल ना, बोरिंगला पण पाणी राहील. हा बघा, आता 3 फूट खड्डा काढलेला आहे. पहिला 1 फूट होता, त्याच्यावर परत 2 फूट त्यांना खतायला लावलं आणि ही माती काढली आणि माती काढून इथे ठेवली होती ढीग करून. ती माती आता मी इकडे सगळ्या झाडांकडे सगळीकडे पसरवून टाकली. खाली पहिला कचरा टाकला, इथे होता कचरा, आंब्यांचा पाला आणि चिकूचा वगैरे, तो टाकला. त्याच्यावर ही माती टाकली. तर काय होईल, पाऊस पडला ना की माती, कचरा असतो तो मातीमध्ये मिक्स होऊन कचऱ्याचं खत तयार होईल, म्हणून मी टाकून दिले. आता वरती पाऊस पडला की चांगलं तयार होईल आणि झाडांना पण चांगलं खत एक प्रकारे होईल आणि माती पण पाहिजे झाडांना, म्हणून घालून ठेवली. तर हा खड्डा तयार झालेला आहे. पावसात हा पाणी याच्यामध्ये भरलं की पाणी चांगलं जिरलं तर बोरिंगला चांगलं पाणी राहतं, म्हणजे पाणी आटत नाही मे महिन्यात. आता 10 मेची तारीख आहे, तर या 10 मेलासुद्धा अजून माझ्या बोरिंगला पाणी फुल आहे. कारण दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातच बोरिंग आटते, पण यावर्षी बोरिंग आटली नाही. आता 5-6 वर्ष सतत मी असं करते, त्यामुळे तो एक मला फायदा झाला. तर तुम्ही अशा प्रकारे करून बघा. बोरिंगच्या बाजूला खड्डा काढून पाणी झिरपलं की बोरिंगला पाणी पाझर फुटतो, झरे फुटतात चांगले. त्यामुळे पाणी बोरिंगचं आटत नाही मे महिना आला तरी. बाय.